नमस्कार. आज आपण पांडास थोड्याशा ॲडव्हान्स कन्सेप्ट बघणार आहोत. काही बेसिक ऑपरेशन्स आपण डेटा फ्रेम्सवरती कसे करू शकतो ते पण बघणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी आहे पांडाजमध्ये आणि पांडाचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण पांडाज आपण ॲज अ फाउंडेशन म्हणू शकतो डेटा अनालिसिससाठी. म्हणजे जेव्हा तुम्ही कधीही आपलं डेटा अनालिसिसच्या गोष्टी करायच्या आपल्याला की डेटा अनालाइज करायचा आहे, त्यानंतर त्याचं प्लॉटिंग वगैरे करायचं आहे, तर त्या पुढच्या गोष्टी आहे व्हिज्युअलायझेशन्स वगैरे करणे. परंतु आपलं पांडास जे आहे ते पांडास हे बेसिक आहे जिथे आपल्याला ॲज अ फाउंडेशन म्हणून त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा घेऊ शकतो आणि तो नंतर पुढे आपण त्याचं क्लिनिंग वगैरे, डेटा मॅनिप्युलेशन, फिल्टरिंग वगैरे ह्या सर्व गोष्टी करू शकतो. त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला मागच्या कालच्या सेशनमध्ये तुम्हाला मी पांडास बद्दल पांडाची सुरुवात करून दिली की पांडास काय आहे आणि पांडास ऍक्च्युली कसं यूज करायचं, त्याचे काय कॅपॅबिलिटीज वगैरे काय आहे. आणि मग मी त्याच्यात तुम्हाला आता हे थोडं लक्षात घ्या की इम्पोर्ट पांडाज ॲज पीडी म्हटल्यानंतर आपल्याला हे एक स्टेटमेंट आहे जे लिहावं लागतं आपल्याला. आणि त्याच्यात आपल्याला मग इथे हे केल्यानंतर आपण पांडाचे जे काही पॅकेजेस आहे किंवा पांडाचे जे काही फंक्शन्स अवेलेबल आहेत ते आपण यूज करू शकतो. आणि त्याच्यात दोन महत्वाच्या कन्सेप्ट मी घेतल्या होत्या तुम्हाला, डेटा फ्रेम्स आणि सेरीज. आता सेरीज मध्ये मी सांगितलं की तुम्हाला एक वन कॉलम असतो, वन कॉलम डेटा किंवा 1D array, जिथे की आपण एका एका कॉलम मध्ये जो डेटा असेल तो कन्सिडर करू शकतो. आणि डेटा फ्रेम्स काय की हे मल्टी डायमेन्शनल. मल्टी डायमेन्शनल म्हणजे काय की इथे ॲज अ कम्प्लीट होल कम्प्लीट टेबल जो आहे तो डेटा फ्रेम्स मध्ये स्टोअर होऊ शकतो. म्हणजे याच्यात ज्या गोष्टी आहे की सेरीज आणि डेटा फ्रेम्स या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा आपल्याला फक्त एकच कॉलमचा डेटा असेल तेव्हा आपण सेरीज यूज करू शकतो. परंतु डेटा फ्रेम जर असेल म्हणजे मल्टिपल, ॲज एक्सेल मध्ये जसा टेबल असतो, एसक्यूएल टेबल मध्ये जसा डेटा असेल तसे टेबल्स आपल्याला क्रिएट करायचे असेल किंवा डेटा आपल्याला टेबल फॉर्मॅट मध्ये घ्यायचा असेल आणि त्यावरती काही वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करायचे असेल तर आपण हे डेटा फ्रेम्स यूज करू शकतो. आज आपण डेटा फ्रेम्स बद्दल एक्झाम्पल्स बघणार आहोत, जिथे आपल्याला डेटा फ्रेम्स मध्ये कसे आपण डेटा फ्रेम क्रिएट करू शकतो, कशा फाईल्स आपण रीड करू शकतो. आणि काल मी तुम्हाला सिरीज कशा क्रिएट करायच्या लिस्ट पासून, त्याच्यानंतर डिक्शनरी पासून आपण सिरीज कशा क्रिएट करू शकतो ते बघितलं. आज आपण डेटा फ्रेम्स पण बघूया की कसं डेटा फ्रेम्स क्रिएट करता येईल वगैरे, मल्टी कॉलम्स असतील तेव्हा. तर थोडंसं अजून तुम्हाला पांडास बद्दल थोडंसं इंट्रोडक्शन माहिती असणं गरजेचं आहे आणि काय कुठे कुठे शिकू शकतात. आता मी जेवढं शक्य होतं तेवढे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स घेण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जर तुम्हाला अजून थोडं शिकायचं असेल त्यात तुम्हाला हे एक युजर गाईड, पांडाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती बघा. त्यात तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल्स किंवा इन्फॉर्मेशन आहे की नेमकं काय आहे की पॅकेज पांडास कसं इन्स्टॉल करायचं, गेटिंग स्टार्टेड म्हणजे कुठून सुरुवात करायची, युजर गाईड आहे, एपीआय रेफरन्स आहे. तर हे जे युजर गाईड जर म्हटलं आणि एपीआय रेफरन्स म्हणजे काय की पांडास मध्ये कोणते कोणते फंक्शन्स अवेलेबल आहे. म्हणजे ऍक्च्युली हे जे आहे की एपीआय की प्लॉटिंग, पांडास प्लॉटिंग, टेस्टिंग वगैरे हे जे आहे ते आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी भेटतील की सेरीज म्हणजे काय, मग डेटा सेरीज मध्ये बेसिकली काय काय येतं. आता तुम्ही इथं बघा सेरीज मध्ये काय येतं. मग सेरीज मध्ये हे जे काही वेगवेगळे फंक्शन्स आहेत ते कन्स्ट्रक्टर, सेरीज, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता एवढ्या सगळे आपल्याला यूज करावाच लागतील असं काही नाही, परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण यांना रेफर करू शकतो आणि इथून आपण ह्या सेरीजचे ऑपरेशन्स वगैरे परफॉर्म करू शकतो. असे बरेचसे जे आहे की पांडास मध्ये नेमकं काय येतं. आता एवढं सगळं लक्षात राहणार आहे का आपल्याला, तर नाही राहणार. परंतु आपल्याला जेव्हा यूज करायची गरज पडते तेव्हा आपण ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे आपण रेफर करू शकतो आणि ते यूज करू शकतो. तसंच सेम डेटा फ्रेम मध्ये पण आहे. मग डेटा फ्रेम मध्ये आपण डेटा फ्रेम जे आहे ती कशी क्रिएट करू शकतो त्याचा पूर्ण सिंटॅक्स दिलेला असतो की काय काय असतं सर्व, विथ एक्झाम्पल्स पण. म्हणजे हे तुम्ही स्वतःहून थोडेफार गो थ्रू करून तुम्ही स्वतः प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला ह्याच्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. आणि हे शिकायचं काय आहे की कारण की काय आहे ना, आपल्याला पुढे जे डेटा अनालिसिसचे जे काम करायचे त्यावेळेस आपल्याला हे डेटा फ्रेम सिरीज वगैरे लागतात. मग त्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी आहे की इथं थोडं म्हणजे मी असं नाही म्हणत की हे पूर्ण तुम्ही आत्ताच एकदाच स्टडी करा. हळूहळू या छोट्या छोट्या गोष्टी ट्राय करा. आणि याच्यातही तुम्हाला जर अजून थोडंसं पांडासमध्ये सिम्प्लिफाय व्हर्जन जर बघायचं असेल की कसं आपण म्हणजे शिकू शकतो
तर एक पांडाचं ट्युटोरियल ही W3 Schools म्हणून एक वेबसाईट आहे. ही खूपच छान वेबसाईट असते. म्हणजे सिंपल फॉर्मॅटमध्ये असतात. छोटे-छोटे टॉपिक्स असतात. इथे तुम्ही बऱ्यापैकी सर्व गोष्टी शिकू शकता. आता पांडास ट्युटोरियलमध्ये आपण जसं पांडाचं इंट्रोडक्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर सिरीज डेटा फ्रेम काय आहे, CSV फाईल कशी रीड करायची, JSON फाईल कशी रीड करायची वगैरे हे आहे. त्याच्यानंतर क्लिनिंग डेटा कसा क्लीन करायचा, कोरिलेशन, प्लॉटिंग वगैरे आहे. त्यानंतर काही क्विजेस वगैरे एक्सरसाइज वगैरे आहे. त्याच्यात कसं असतं ना की ते सिंपल असतात आणि याच्यावरती ट्राय इट युअरसेल्फ जर म्हटलं तर तुम्हाला डायरेक्टली इथे रन करता येतात. म्हणजे हे जे आहे इथं तुम्ही काही चेंजेस करू शकतात आणि हे नेमकं कसं वर्कआउट होतं ते तुम्ही बघू शकता. तर इथं मी तुम्हाला ऍड केलं आणि इथं सांगितलं तर इथं तुम्हाला ही एक लिस्ट आहे. त्या लिस्ट मधून एक सिरीज क्रिएट केलेली आहे आणि मग ती अशा पद्धतीने क्रिएट झालेली आहे. मग याच्यात आपण हे कसं आहे ना की जे पायथॉनचे जे प्रोग्राम्स आहेत ते डायरेक्टली इथे आपण लिहून आपण हे रन करू शकतो. याच्यात जर आपण हे कमेंट आउट केलं आणि जर रन करायचा प्रयत्न केला तर हे त्याला समजणार नाही आणि ते एक एरर देईल कारण की हे काय ऍज PD. मग आता इथं हे का आलेलं आहे PD इज नॉट डिफाईन्ड म्हणजे तर हे PD जे आहे ते डिफाईन केलेलं नाही. त्यासाठी आपल्याला हे लागणार आहे. मग ह्या गोष्टी तुम्हाला आपोआप हळूहळू समजतील की नेमकं कसं वर्कआउट होतं, काय काय गोष्टी असतात. बऱ्याच वेळा आपल्याला हे हे का करतोय आपण हे पण समजत नाही. त्यासाठी हे छोटे-छोटे प्रोग्राम तुम्ही ट्राय करू शकता. W3 Schools वर पांडास तुम्ही जर टाकलं Google वरती पांडास W3 Schools तरी ही वेबसाईट येऊन जाईल आणि त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिकली ट्राय करू शकता जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. आणि त्यानंतर मग तुम्हाला हे युजर गाईड एक आहे. ह्या युजर गाईड मध्ये पण तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहे. म्हणजे व्ह्यू कसा करायचा डेटा, ऑब्जेक्ट क्रिएशन, सिलेक्शन, मिसिंग डेटा कसा करेक्ट करायचा वगैरे याचे काही एक्झाम्पल दिलेले. म्हणजे इथं जर बघितलं तर अशी काही एक्झाम्पल्स आहे की जिथं तुम्हाला समजेल की मिसिंग डेटा टाइप्स कसे करायचे. त्यात आपण प्रॅक्टिकली बघणारच आहोत आणि मिसिंग डेटा आला कुठून तर त्याला कसं रिप्लेस करायचं वगैरे. तर त्यासाठी आपण हे काय म्हणजे एक्झाम्पल्स आहे हे ट्राय करू शकतो. बरेचसे आहे आता बघा इथं डेटा स्ट्रक्चर्स ह्या सर्व कन्सेप्ट ना एकदा थोडा वाचण्याचा प्रयत्न करा. खूप छान आहे म्हणजे की आपल्याला ऍटलिस्ट एंड टू एंड अंडरस्टँडिंग तरी येते पांडाज मध्ये काय काय आहे आणि कोणते टॉपिक्स आहेत ते जे आपल्याला करणं गरजेचं आहे. इथं बघा रिशिपिंग पिव्होट टेबल्स वगैरे, वर्किंग विथ टेक्स्ट डेटा वगैरे, वर्किंग विथ मिसिंग डेटा असे एक्झाम्पल्स आहे. आता मिसिंग डेटावरती कसं वर्क करायचं वगैरे हे जे आहे एक्झाम्पल्स. मग आता इथं बघा इथं काही नल असेल डेटा तर त्यावेळेस आपल्याला कसं डील करायचं याला, तिथं काय फिलअप करायचं वगैरे. तर ते ह्या सर्व गोष्टी आहे. आता हे आपण थोडं प्रॅक्टिकली घेऊया. परंतु हे छोटे-छोटे एक्झाम्पल्स आहे ते स्वतःहून तुम्ही काय नाही फक्त इथून याला कॉपी करायचं आणि तुम्ही त्याच्यात ट्राय करायचं तुमच्या ज्युपिटर नोटबुक मध्ये आणि टेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला जेव्हा तुम्ही असे हे एक्झाम्पल्स करशाल तेव्हा. तर सांगायचा मुद्दा इथे हा होता की तुम्ही याची प्रॅक्टिस करण्यासाठी ही एक W3 स्कूलची वेबसाईट बघू शकता. ही एक ऑफिशियल वेबसाईट आहे पांडाची. pandas.pydata.org ही जी वेबसाईट आहे ती तुम्ही रेफर करू शकता आणि याच्यात बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही ट्राय आउट करू शकता, समजून घेऊ शकता. आता याच्यात अजून एक पॉइंट असतो म्हणजे गेटिंग स्टार्टेड ठीक आहे. त्यानंतर इथे एक आहे ना एक कॉन्ट्रीब्यूट म्हणून पण असतात. ऍक्च्युली हे काय आहे ना की हे ओपन सोर्स प्रोग्राम्स म्हणजे पांडास किंवा पायथॉन जे आहे ना ओपन सोर्स आहे. ते फ्री असतं म्हणजे त्याचे काही चार्जेस नसतात. आता याच्यात काय आहे ना की आपण ऍज अ डेव्हलपर म्हणून पण आपण काही कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणजे काय की आपल्याला जर वाटलं की काहीतरी मी डेव्हलप केलेलं आहे मग त्यासाठी पण आपण इथं करू शकतो. म्हणजे काही आपल्याला वाटलं की आपण स्वतःहून काही प्रोग्रामिंग मध्ये काही कन्सेप्ट डेव्हलप केल्या आणि त्या तुम्हाला जर पुढे अशा म्हणजे ऑनलाईन शेअर करून बाकीचे लोक पण यूज करू शकतात त्या टाईपचं तुम्ही करू शकतात काही फंक्शन्स वगैरे क्रिएट करणं. एक फक्त सांगतो की हे एक असं ओपन सोर्स असल्यावर आपण स्वतःहून काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो वगैरे म्हणजे केलंच पाहिजे असं काही नाही. परंतु तुम्हाला जर खूपच इंटरेस्ट असेल प्रोग्रामिंग मध्ये पांडाज वगैरे मध्ये तर तुम्ही याच्यात थोडंसं रिसर्च करून थोडंसं काही तुम्हाला वाटलं की काहीतरी युनिक तुम्ही डेव्हलप केलेलं आहे तर ते तुम्ही या इथे कॉन्ट्रीब्यूट करू शकता. मग त्यासाठी हे जे आहे त्यानंतर एक कम्युनिटी म्हणून असते तिथे ब्लॉग्स असतात आणि मग आता याच्यात सर्व इन्फॉर्मेशन असते की काय असतं. मग नवीन नवीन फीचर्स येणार असतात व्हॉट्स न्यू इन पांडाज याच्यात व्हर्जन वाईज
सर्व गोष्टी आता थोडंफार हे वाचत चला, जेणेकरून तुमचं हे पण होईल. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, आता स्टॅक ओव्हरफ्लोचा जो आहे, तर स्टॅक ओव्हरफ्लो म्हणजे एक वेबसाईट आहे की जिथे आपण काही क्वेश्चन विचारू शकतो आणि बाकीचे डेव्हलपर लोक असतात ते इथं आन्सर करू शकतो. जर तुम्हाला इन फ्युचर कधी काही क्वेश्चन्स वाटले की काही सिनियर काही असे प्रॉब्लेम्स आले की तुम्हाला त्याचं प्रोग्राम कसा लिहायचा वगैरे ते समजत नाही, तर तुम्ही इथं काही क्वेश्चन्स विचारू शकतात. आणि ईमेल आयडी लागेल माझ्यामध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी. फक्त फ्री आहे हे, जिथं तुम्ही काही क्वेश्चन्स विचारू. काय काय तसं नाही, हे हे ऍक्च्युली चॅट जीपीटीचं वेगळं आहे आणि हे स्टॅक ओव्हरफ्लो मध्ये इथं जे काही डेव्हलपर लोक असतात त्यांची कम्युनिटी असते. म्हणजे इथे युजर्स असतात, इथं जनरली आपण क्वेश्चन विचारले काही तर आन्सर्स देतात. आता इथं बघा काही क्वेश्चन्स आहे, आता इथं हे जे क्वेश्चन्स आहे त्याचं आन्सर दिलेलं आहे. इथं बघा काही इथं एक आन्सर दिलेलं आहे, काहींना 0 आन्सर आहे, जिथं पण हे रिसेंट असतील वगैरे. परंतु जे जुने जर बघितले, जुने क्वेश्चन जर असतील तर इथं बघा 2 आन्सर दिलेले आहेत, 3 आन्सर दिलेले. जे बाकीचे डेव्हलपर जे एक्सपर्ट लोक असतात ते पण इथं अटॅच असतात, त्याच्यामुळे त्यांना हे क्वेश्चन्स काही माहित असतात, त्याचे ते इनपुट देत असतात. आणि हे आपल्या अंडरस्टँडिंग साठी, म्हणजे आपल्याला कधी काही इश्यूज आले तर आपण इथे विचारू शकतो. असं प्रत्येक टेक्नॉलॉजीचं हे असतंच आहे, म्हणजे कम्युनिटी सपोर्ट असतोच असा, की जिथं आपण काही प्रश्न विचारू शकतो. आणि ही स्टॅक ओव्हरफ्लो जी आहे ना वेबसाईट, भरपूर मोठी वेबसाईट आहे. याच्यात फक्त पायथॉन किंवा पांडाज वगैरे नाही, तर ही इथं तुम्हाला सगळ्या टेक्नॉलॉजीज असतात, म्हणजे डेटा सायंटिस्ट वगैरे. आता तुम्ही जवळपास ही एक अशी वेबसाईट आहे की जिथे तुम्हाला जावा, सी, सी प्लस प्लस, एसक्यूएल वगैरे कोणत्याही टेक्नॉलॉजीचे क्वेश्चन्स असतात ना ते तुम्ही करू शकतात. इथं क्वेश्चन्स विचारू शकतात आणि लोक आन्सर्स करतात. तर तेवढी ही वेबसाईट मोठी आहे. तुम्ही बघू शकता युजर्स पण किती आहे, 100+ मिलियन मंथली व्हिजिट करता ही वेबसाईट. आणि याच्यात बरेचसे ते दिलेले आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही गुगलवर सर्च केलं, एखादा क्वेश्चन टाकला तर ते ह्या वेबसाईटला डायरेक्ट करतं बऱ्याच वेळा. तर असं पण आहे की जिथं तुम्ही इथं विचारू शकतात. आणि हा सांगायचं हे होतं की फक्त तुम्ही इथे काही क्वेश्चन्स विचारू शकतात पायथन किंवा पांडाच्या रिलेटेड. ठीक आहे. हे झालं ह्या सर्व गोष्टी पांडाच्या. आणि जेवढं तुम्ही पांडाचं नॉलेज वाढवशाल तेवढं महत्वाचं आहे, कारण पांडाच ही अशी एक गोष्ट आहे की जिथं डेटाचं फाउंडेशन जे आहे, म्हणतो ना आपण की डेटा घ्यायची गोष्ट आहे आपल्याला, डेटा ऍज अ सोर्स. जसं पॉवर बीआय मध्ये पॉवर क्वेरी एडिटर आहे, तसं इथे पांडाज म्हणता येईल की जिथं आपण पांडाज मध्ये वेगवेगळ्या सोर्सेस मधून डेटा घेऊ शकतो आणि तो डेटा आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो, त्याच्यात क्लिनिंग वगैरे करू शकतो. मॅनिप्युलेशन, प्रोसेसिंग, फॉर्म्युले वगैरे क्रिएट करणं वगैरे हे सर्व गोष्टी आल्या. कारण पांडाज मध्ये जे काही डेटा क्लिनिंग वगैरे ऑपरेशन्स आहे किंवा डेटा प्रोसेसिंग, ट्रान्सफॉर्मेशन वगैरे हे सर्व गोष्टी होणार आहे. आणि त्यानंतर आपलं जे पुढे जे व्हिज्युअलायझेशन आहे किंवा चार्ट्स बनवणं आहे, त्याच्यासाठी आपल्याला पायप्लॉट ही एक लायब्ररी आहे ती यूज करावी लागते, किंवा मॅटप्लॉटलिब ही एक आहे, त्या सीबॉन वगैरे आहे. अशा वेगवेगळ्या 2-3 लायब्ररी आहे ज्या, पण परंतु बेस आहे ना तो पांडाज आहे. म्हणजे बेसिकली नमपाय आणि पांडाज ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, 2 लायब्ररीज ज्या आपल्याला यूज करावं लागतात. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, तर तुम्ही ह्या रेफर करू शकतात. याच्या लिंक्स मी तुम्हाला नंतर शेअर करतो. त्यात तुम्ही बघू शकतात की कसं हे प्रॅक्टिस वगैरे करू शकतो. ही डब्ल्यू स्कूलची पण खूप बेसिक वेबसाईट असते, परंतु खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला एकदम असे, म्हणजे काहीच झिरो नॉलेज जरी असलं तुम्हाला पॉवर प्रोग्रामिंग मध्ये, तरी तुम्ही इथून सुरुवात करू शकता आणि बऱ्यापैकी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात. म्हणजे इथं ही एक वेबसाईट अशी आहे की जिथं ही फ्री आहे, म्हणजे असं काही याला नाही. इथं बघा सर्व टेक्नॉलॉजीज आहे आणि एकदम छोटे छोटे, म्हणजे असं खूप काही. आता बघा तुम्ही सिरीज काय, तर सिरीजचं फक्त एक्सप्लेनेशन 2 लाईन मध्ये दिलेलं आहे, परंतु दिलेलं आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर लिस्ट एक्झाम्पल दिलेले, हे तुम्ही स्वतःहून ट्राय करू शकता, थोडंसं अंडरस्टँड करू शकता. भरपूर सोप्या पद्धतीने दिलेलं असतं. आणि हेच एक्झाम्पल तुम्ही इथून पण कॉपी करून तुमच्या ज्युपिटर नोटबुक वरती करू शकतात. आणि तिथं पण थोडंफार मॉडिफिकेशन करून तुम्ही समजू शकतात की या कन्सेप्ट कशा वर्क होतात वगैरे. काही क्विजेस वगैरे असतात, एक्सरसाइज असतात, त्या ट्राय करू शकतात. आणि शेवटी पांडाचं सर्टिफिकेट वगैरे देतात. म्हणजे ऍक्च्युली कोणत्याही टेक्नॉलॉजी कम्प्लीट केल्यानंतर एक सर्टिफिकेट देतात, पूर्ण जर तुमचं झालं तर. आणि जास्त वेळ नाही लागत ह्या गोष्टी. जरी तुम्ही आता हे पूर्ण पांडाचं इथं ट्युटोरियल शिकण्याचा प्रयत्न केला, तर ह्या गोष्टी तुम्ही दिवसभरात पूर्ण, म्हणजे माझ्यामध्ये 3-4 तासात हे पूर्ण शिकू शकतात. एवढं एवढं शॉर्ट मध्ये दिलेलं असतं आणि विथ प्रॅक्टिस एवढं पण असतं.
तर ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ट्राय करू शकतात आणि 3-4 तासात 4-5 तासात तुमचं हे पूर्ण पांडाचं ट्युटोरियल आहे इथे संपू शकतं. सेम आहे NumPy पण आहे इथं बघा, NumPyचं पण आहे. NumPy मध्ये पण काय काय आहे, ह्या सर्व गोष्टी आहे. कसं काय काय गोष्टी करू शकतो आपण, फंक्शन्स काय आहे, एक्सरसाइजेस काय वगैरे या सर्व गोष्टी आहेत. आणि तसेच तुम्हाला इथं बाकीचे टेक्नॉलॉजीज पण आहे, परंतु तुम्हाला तिथं MySQL जर शिकायचं असेल MySQL तर इथं पण आहे. बाकीचे हे जे आहे वेब डेव्हलपमेंट रिलेटेड वेबसाईट्स आहे किंवा C++ वेगळे आहे, परंतु पायथॉन आणि पांडाज आणि NumPy ह्या गोष्टी तुम्ही इथं शिकू शकतात. आणि बाकीचे जे आहे आता इथं R पण आहे, परंतु R पुढची गोष्ट आहे. तर ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी इथं तुम्ही बघू शकता. सिंपल वेबसाईट हे पण ट्राय करू शकतात, काय हरकत नाही. तर आज आपल्याला आता याच्या बेसिक गोष्टी शिकायच्या पांडाच्या. तर त्यासाठी आपण एक नवीन प्रोग्राम घेऊया. मध्ये आपण काय काय गोष्टी करू शकतो. आता मी काल तुम्हाला लिस्ट पासून आपण सिरीज कशी क्रिएट करू शकतो, डिक्शनरी पासून आपण सिरीज कशी करू शकतो. आता सिरीज तुम्हाला लक्षात राहू द्या, सिरीज ही फक्त 1 डायमेन्शनल आहे, एकच कॉलम असलेला टेबल असतो, एवढं लक्षात असू द्या. त्याला इंडेक्स असते आणि खूप सिरीज ही खूप कमी वेळ यूज केली जाते, जास्त तिचा यूज केला जाऊ शकत नाही कारण फक्त एकच कॉलम असतो. परंतु डेटा फ्रेम आहे ना ते खूप महत्वाचे आहे. डेटा फ्रेम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त किती कॉलम घ्यायचे असेल किंवा एखादी CSV फाईल वगैरे असेल, एक्सेल फाईल असेल, ती पण आपण रीड करू शकतो. SQL टेबल पण रीड करू शकतो. म्हणजे एखादा SQL टेबल आपण घेणार आहोत पुढे घेणार आहोतच, SQL सर्व्हरला आपण कनेक्ट करून तो पांडाच्या डेटा फ्रेम मध्ये घेणार आहोत. तर पांडाज आपण ही एक क्रिएटिंग अ डेटा फ्रेम फ्रॉम डिक्शनरी करूया. आता इथं तुम्ही बघा, आता ह्या गोष्टी मी थोडस, आता मी हे क्लासमध्ये एवढं सगळं टाईप करू शकत नाही म्हणून मी अगोदरच हे घेतलेलं टाईप करून. आता ही एक आता ही पहिली लाईन तुम्हाला माहिती आहे की ही काय करतो आपण, हे इम्पोर्ट पांडाज SPD हे करतो. आता हे करण्याचा उद्देश असा आहे की आपल्याला पांडाचे जेवढे काही फीचर्स आहेत, जेवढे काही फंक्शन्स आहेत ते आपल्याला ह्या प्रोग्राम मध्ये यूज करावं लागतात. म्हणून आपण पांडाजच्या लायब्ररीला इम्पोर्ट करतो. आणि ते जर नाही केलं तर आपल्याला पांडाचे जे काही फंक्शन्स आहेत त्याची विजिबिलिटी राहणार नाही किंवा त्याचे फंक्शन्स आपण यूज करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला हे इम्पोर्ट पांडाज SPD आणि त्यानंतर डेटा ही एक डिक्शनरी आपण क्रिएट केलेली आहे. आता डिक्शनरी तुम्हाला डिक्शनरीच्या त्यासाठी आपण मी बेसिक गोष्टी घेतल्या, डिक्शनरी माहिती पाहिजे, लिस्ट माहिती पाहिजे, सेट माहिती पाहिजे, ट्युपल्स माहिती पाहिजे, ह्या सर्व गोष्टी बेसिक माहिती पाहिजे. आता डिक्शनरी आहे बघा, डिक्शनरी आपण तुम्हाला माहिती आहे कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण डिक्शनरी क्रिएट करतो. आणि डिक्शनरी काय आहे की डिक्शनरी हे जे आहे ते की आणि की अँड व्हॅल्यू ह्या गोष्टी आहेत. म्हणजे त्याचं की आणि व्हॅल्यू म्हणजे काय, कॉलम आणि रो मध्ये डेटा. जर आपण एक्सेलच्या रिलेटेड शीट मध्ये कम्पेअर केलं तर कॉलम हेडर जे असतात ते कीज असतात आणि कॉलमचा जो डेटा असेल तो व्हॅल्यूज असतात. मग आता इथे बघा नेम, एज आणि सिटी, जर याला मी प्रिंट केलं, प्रिंट डेटा, आणि हे प्रिंट केल्यानंतर आता तुम्ही बघा हा जो डेटा आहे तो अशा पद्धतीने प्रिंट होतोय. आता याच्यात बघा नेम जेवढे आहे ते तिन्ही, हे जे 4 नाव आहे ते इथं आलेले, नंतर एज, मग त्याची ही व्हॅल्यू, सिटी हे जे आहे. तर आता याच्यात तुम्ही बघा 3 की आणि व्हॅल्यू आहे. ही पहिली की आणि व्हॅल्यू आहे, म्हणजे ही नेम की आहे, ह्या व्हॅल्यूज आहे. ही एक की आहे, ह्या व्हॅल्यूज आहे. ही आहे स्ट्रिंग व्हॅल्यू, ही आहे नंबर व्हॅल्यू. सिटी ही एक की आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्या व्हॅल्यूज आहे. तर हे आता नॉर्मली आपण प्रिंट जर केलं तर असं दिसतंय आणि हे काही योग्य दिसत नाही. आणि जर आपल्याला टॅब्लर फॉर्मॅट मध्ये जर करायचं असेल तर त्याला आपण काय करतो की डेटा फ्रेम मध्ये क्रिएट करू शकतो. तर डेटा फ्रेम मध्ये क्रिएट करायचं जर झालं तर pd.dataframe हा शब्द असाच लिहावा लागेल तुम्हाला. जरी तुम्ही असा F वगैरे स्मॉल करायचा प्रयत्न केला तर ते वर्क होणार नाही. pd.dataframe, डेटा फ्रेम मध्ये ही जो ह्या व्हेरिएबल मध्ये जी डिक्शनरीचा जे डेटा आहे तो मी पास करतोय डेटा फ्रेमला. आणि हे पास केल्यानंतर मला काय करायचं, ही डेटा फ्रेम काय करेल की हा जो डेटा आहे व्यवस्थित ऑर्गनाइज करून टॅब्लर फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट करेल, म्हणजे मल्टी डायमेन्शनल आरेल. तर डेटा फ्रेम आहे, त्याच्यानंतर डेटा पास करायचा आहे. PD हे पांडाचं फंक्शन व्हेरिएबल आहे, पांडाज डॉट डेटा फ्रेम आणि त्याला ब्रॅकेट मध्ये, आणि ते DF व्हेरिएबल मध्ये आपण कन्वर्ट करतोय. आणि याला जर प्रिंट केलं तर आता बघा
हे कसं व्यवस्थित आलेलं आहे. आता याला मी कमेंट करतो म्हणजे तुम्हाला समजेल. नेम, एज, सिटी आणि त्याच्यानंतर ही इंडेक्स आहे 0 1 2 3, परंतु हे जे कॉलम्स आहे आता हे डिफॉल्ट इंडेक्स आलेली आहे. हे जे आहे नेम कसे प्रॉपरली एका कॉलम मध्ये आले, एज कसे एका प्रॉपरली कॉलम मध्ये आणि सिटी हे एका कॉलम मध्ये. तर असा फरक असतो. नॉर्मल डिक्शनरी आपण एका लाईन मध्ये इथे डिस्प्ले होते, परंतु आपल्याला टॅब्लर फॉर्मॅट मध्ये डेटा व्यवस्थित डिस्प्ले करायचा असेल तर हे डेटा फ्रेम असं आपण हे फंक्शन यूज करू शकतो आणि त्यानुसार आपली अशी ही टेबल किंवा डेटा फ्रेम क्रिएट होईल. क्रिएटिंग अ डेटा फ्रॉम डिक्शनरी म्हणजे डिक्शनरी पासून आपण डेटा फ्रेम क्रिएट करतोय. आता पुढे आपण काही गोष्टी याच्यातून करू शकतो की आता आपण हे केलेलंच आहे की आपण याच्यात डेटा तर म्हणजे क्रिएट केला, तर आता याच्यात बाकीचे ऑप्शन्स असतात की आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं की व्ह्यू आणि डिस्क्राईब करायचा डेटा. तर व्ह्यू म्हणजे काय की आता हेड म्हणजे काय करता येते की पूर्ण आता दोन गोष्टी आहेत. आता व्ह्यू जर करायचा असेल तर आपण प्रिंट करू शकतो आणि याने काय होईल की फक्त जेवढे आहे तेवढे, आणि जर हेड जर केला तर टॉप 5 जे रेकॉर्ड्स आहे ते प्रिंट होतात. आता इथं आपले ऍक्च्युली जास्त रोज नाही, फक्त 4च रेकॉर्ड आहेत, त्याच्यामुळे ते पूर्ण 4चे 4 डिस्प्ले करतात. परंतु जर तुम्हाला वाटलं की फक्त एकच करायचं आहे किंवा 2च रो करायचे, तर हे बघा हा पूर्ण अगोदरचा आलेला आहे प्रिंट आणि त्याच्यानंतर df डॉट हेड जर केलं तर ते हे 2च रेकॉर्ड्स इथं डिस्प्ले झालेले. तर अशा पद्धतीने हे करू शकतो. त्याच्यानंतर डिस्क्रायबिंग डेटा, एखादा डेटा सेट असेल मग त्याच्यात आपल्याला समरी ऑफ स्टॅटिस्टिक्स म्हणजे याच्यात बाकीचे स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय की याच्यात आता तुम्हाला मी इथं काढून टाकतो, हे कमेंट करतो आणि याला जर प्रिंट केलं तर बघा आता df डॉट डिस्क्राईब हे फंक्शन असं आहे की ज्याच्यात आता तुम्हाला मी शिफ्ट टॅब जर केलं आणि याचं जर दाखवलं की प्रिंटचं फंक्शन आहे, हे प्रिंट मध्ये ऍक्च्युली हे डिस्क्राईब मध्ये जर केलं मी तर हे डिस्क्राईब जे फंक्शन आहे त्याच्यात आपल्याला हे बेसिकली हे df डॉट डिस्क्राईब जर इथं गेलं तर आता बघा डिस्क्राईब मध्ये फंक्शन्स आहे की पॅरामीटर्स वगैरे काय आहे. आता याला जर मी मोठं केलं जरा तर याच्यात बरेचसे ऑपरेशन्स किंवा पॅरामीटर्स आहे जे तुम्ही चेक करू शकता, परंतु आता याच्यात तुम्हाला एवढं समजणार नाही. परंतु थोडेसे एक्झाम्पल जर केले, pd डॉट सिरीज एक क्रिएट केली आणि s डॉट डिस्क्राईब केलं तर काउंट काय असतो की नंबर ऑफ किती व्हॅल्यूज आहे, मग 3 आहे. मीन म्हणजे काय की ऍव्हरेज, स्टँडर्ड डेविएशन, त्याच्यानंतर मिनिमम किती आहे, 25% किती आहे, 50% किती आहे, 75% किती आहे आणि मॅक्झिमम किती आहे. तर ते ह्या ज्या गोष्टी आहेत ते काढण्याचं काम हे इंटरनली ही सिरीज आहे ती करते. मग ते आपण इथे यूज करू शकतो आणि त्यानुसार मग आता तुम्ही बघा df डॉट डिस्क्राईब जर केलं तर हे कोणत्या याचं येतं, हे जे आहे आता हे जे नंबर फील्ड असेल, एज ही नंबर फील्ड बघा, एज साठीच कॅल्क्युलेट होऊ शकतो. ज्या स्ट्रिंग व्हॅल्यू असतात किंवा व्हेरिएबल कॅरेक्टर वाल्या व्हॅल्यू असतात किंवा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये असतात त्यांचं काही कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही किंवा त्यांच्यावर काही ऍव्हरेज निघू शकत नाही, टोटल वगैरे निघू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला जो एज कॉलम येते त्याच्याच व्हॅल्यू येते किती आहे, काउंट किती आहे, 4 व्हॅल्यू येते. मग त्याच्यानंतर मिनिमम किती आहे, एसटीडी किती आहे स्टँडर्ड, त्याच्यानंतर मिनिमम 25%, 50%, 75% आणि मॅक्सिमम हे किती आहे ते सर्व इथं डिस्प्ले होतं. तर अशा पद्धतीने हे फंक्शन्स आपण यूज करू शकतो. तुम्हाला हे जे आहे हेड आणि हेड म्हणजे पहिले 5 रेकॉर्ड थोडस लिहितो, डिस्प्ले फर्स्ट 5 रेकॉर्ड्स आणि त्याच्यानंतर डिस्प्ले फर्स्ट 2 रेकॉर्ड्स एवढं करतं आणि हे डिस्क्रायबिंग समरी स्टॅटिस्टिक्स हे डिस्क्राईब फंक्शन आहे. तर अशा पद्धतीने हे काही ऑपरेशन्स आहे आपण ते करू शकतो. त्यानंतर आपल्याला अजून काही ऑपरेशन्स करायचे असेल म्हणजे आता याच्यात accessing a single column
म्हणजे एकच जर आता एवढे जे 3 कॉलम असेल किंवा आपले 10 कॉलम असतील त्या पर्टिक्युलर टेबल मध्ये, परंतु आपल्याला फक्त एकच कॉलम रिट्रीव्ह करायचा आहे, तर तो कसा रिट्रीव्ह करायचा? त्यासाठी मी आता हे थोडंसं कमेंट करतोय. तर आता बघा, df ऑफ कॉलम नेम, म्हणजे हा जो कॉलम होता नेम हाच डिस्प्ले करायचा आहे, तर आपण ते करू शकतो. किंवा जर मला वाटलं की इथं मल्टिपल कॉलम्स करायचे, हा मल्टिपल कॉलम्स म्हणजे नेम आणि एज पण डिस्प्ले करायचा आहे, तर आपण कसं करू शकतो? इथं बघा, हे जे आहे नेम आणि एज, नेम आणि एज, पहिला जो आहे तो फक्त एकच कॉलम आहे, त्यामुळे तो एकच इथं डिस्प्ले झालेला आहे. परंतु नेम आणि एज दोन कॉलम्स आपल्याला डिस्प्ले करायचे असेल, तर त्यासाठी हे डीएफ म्हणजे काय? जो आपला हा डीएफ आहे, एवढं लक्षात असू द्या. डीएफ म्हणजे ही जी आपली डेटा फ्रेम आहे त्याला डीएफ म्हटलेलं आहे, आणि त्याच्यात आपला काय आहे? हा पूर्ण डेटा आहे. आणि मग त्याच्यात डीएफ मध्ये नेम हा कॉलम आहे तो डिस्प्ले करायचा आहे, आणि दुसऱ्या वेळेस नेम आणि एज हे डिस्प्ले करायचं आहे. त्यामुळं ते असं इथं दिसतंय, नेम इथं फक्त दिसतोय, आणि नेम आणि एज जर घेतलं तर दोन्ही कॉलम्स इथं तसे तसे डिस्प्ले होतात. आता याच्यात अजून एक आहे, ऍक्सेसिंग रोज बाय पोझिशन. आता ऍक्सेसिंग रोज बाय पोझिशन म्हणजे काय? की एका लोकेशन, एका पर्टिक्युलर कॉलमची व्हॅल्यूज आपल्याला जर काढायची असेल तर ती काढू शकतो. म्हणजे पहिल्या रो ची व्हॅल्यू, म्हणजे हा जो कॉलम टेबल आहे आपला, तर याच्यात जे आहे याला इंडेक्स बघा 0 1 2 3 इंडेक्स आहे. मग याला मला पहिल्या रो ची, म्हणजे ऍक्च्युली दुसऱ्या रो ची जी व्हॅल्यू आहे ती जर रिट्रीव्ह करायची असेल, तर आपण आय लोकेशन म्हणून एक फंक्शन आहे, आय लॉक, हे जे फंक्शन आहे ते यूज करू शकतो. इथं तुम्हाला वाटलं की मला इथं एक नाही तर मला 3 नंबरची व्हॅल्यू काढायची, तर 3 नंबरच्या याच्यात व्हॅल्यू कोणती आहे? तर बघा, हे ही जी आहे 3 नंबरच्या याच्यात, 3 नंबरच्या रो मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ह्या 3 व्हॅल्यू आपण इथे डिस्प्ले करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे क्रिएट करू शकतो, आणि याच्यात बरेचसे अजून काही ऑपरेशन्स आहेत ते आपण करू शकतो. आता हे आयलॉग, त्याच्यानंतर डीएफ म्हणजे डेटा फ्रेम, आणि त्याचं कॉलम नेम हे तुम्हाला करता आला पाहिजे. त्याच्यानंतर डिस्क्राईब, डीएफ डॉट डिस्क्राईब, ह्या गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. त्यानंतर डेटा फ्रेम्स, जे आपण कसं डिक्शनरी मधून डेटा फ्रेम क्रिएट केलं होतं. तर त्यानंतर आपल्याला अजून काय ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात, की मॉडिफाय जर करायचा असेल डेटा. आता मॉडिफाय म्हणजे काय? की एक्झिस्टिंग डेटा फ्रेम आहेत आपल्याकडे. आता म्हणजे इथे जर बघितलं, आता इथं कॉलम्स आहे, ठीक आहे, 3 कॉलम्स आहे, आपला हा डेटा फ्रेम आहे ऑलरेडी. परंतु याच्यात जर मी एखादा कॉलम ड्रॉप ऍड करायचा प्रयत्न केला, आणि तर मी इथं आफ्टर ऍडिंग अ कॉलम म्हटलं, आता इथं बघा एक कॉलम ऍड केलाय. कॉलम ऍड जेव्हा करतो डीएफ ऑफ एम्प्लॉईड, तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या व्हॅल्यू जे आहे ना, जे काही 4 कॉलम्स आहे त्यांची व्हॅल्यू आपल्याला द्यावं लागतं. त्यामुळं इथं जे आहे येस नो असं इथं जे व्हॅल्यूज आहेत त्या इथं येत आहेत. आता बघा, नेम एज सिटी हे 3 कॉलम होते, ऍडिशनल आपण कॉलम ऍड केला, तो आपण इथे डिस्प्ले करतोय. आणि इथं फक्त टेक्स्ट फॉर्मॅटचा नाही, आपण एखादं कॅल्क्युलेशन करून पण आपण कॉलम ऍड करू शकतो. म्हणजे लेट से एज मध्ये, एज कॉलम मध्ये काय ऍड करायचं आणि ते डिस्प्ले करायचं, तर आपण तसं पण करू शकतो. आता इथं अजून एक गोष्ट आहे, की जिथं आपण कॉलम ऍड केला होता हा एम्प्लॉईड, तो रिमूव्ह जर करायचा असेल तर डीएफ डॉट ड्रॉप म्हणून फंक्शन, त्याच्यात एम्प्लॉईड हा कॉलम करायचा आहे, ऍक्सेस इज इक्वल टू 1, इन प्लेस इक्वल टू ट्रू. आता याचं जर थोडस तुम्ही बघितलं की हा फंक्शन हे नेमकं काय करतं, काय तर ड्रॉप्स स्पेसिफाईड लेबल्स फ्रॉम रोज ऑफ कॉलम्स, म्हणजे ड्रॉप करून टाकतं ते. आणि जसं की सिंगल, आता याच्यात काय काय असू शकतं, तर याचे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आता इथं बघा, डेटा फ्रेम क्रिएट केली, इथं बी सी ऍक्सेस इज इक्वल टू 1, ड्रॉप कॉलम्स करतो बी आणि सी, म्हणजे इथं काय राहिलंय ए आणि डी एवढंच राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे चेंजेस करू शकतो. जिथं आपल्याला ड्रॉप हा एम्प्लॉई टेबल ऍड आहे तो आपण काढतोय, आणि त्याच्याऐवजी आपण काय करतोय, तर इथं जे फंक्शन आहे ते जे आहे ते आपण ड्रॉप करतोय. आणि मग जर प्रिंट केलं मी, प्रिंट डीएफ,
तर बघा, आपण एक कॉलम ऍड केला होता इथं आणि तो कॉलम आपण रिमूव्ह केल्यानंतर फक्त 3च कॉलम राहिले या पर्टिक्युलर डेटा फ्रेम मध्ये. तर अशा पद्धतीने ही ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू शकतो. आता याच्यात अजून काही ऑपरेशन्स आहे की जसं फिल्टर करायचं आहे. आता फिल्टर म्हणजे काय की आपल्याकडे डेटा सेट आहे ऑलरेडी आणि त्या डेटा सेट मधून आपण काही डेटा फिल्टर आउट करू शकतो काही पर्टिक्युलर कंडिशन. तर फिल्टरिंग डेटा वेअर द एज इज ग्रेटर दॅन 30. म्हणजे ह्या पर्टिक्युलर डेटा सेट मध्ये एज इज ग्रेटर दॅन 30. आता जेव्हा आपण रिअल टाइम मध्ये काम करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपल्याला अशी काही कंडिशन्स किंवा बिझनेसचे सिनॅरिओज असतात जिथे काही क्रायटेरिया असतो आणि त्या क्रायटेरियानुसार डेटा फिल्टर आउट करायचा असतो. त्यावेळेस आपण हा जो काही डेटा आहे तो आता डीएफ ऑफ एज हे जे आहे एज 30 पेक्षा जास्त असल्यानंतर डेटा डिस्प्ले करा. हे जर केलं तर हे दोनच रेकॉर्ड येतात कारण की काय आहे बाकीचे जे आहे ते 28 29 वगैरे असे आहे दोन रेकॉर्ड आहे ते जास्त आहे त्यामुळे ते कंडिशन ही जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झाली एज इज ग्रेटर दॅन 30 आणि त्यानुसार ते डिस्प्ले होतात. तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर अजून काही ऑपरेशन्स आहे ते डेटा फ्रेमचे आपण करू शकतो. बरेचसे ऑपरेशन्स आहे जे तुम्ही स्वतःहून ट्राय करण्याचा प्रयत्न करा ह्या डेटा फ्रेम मध्ये. जे काय ऑपरेशन्स आहे डेटा फ्रेम डॉट इन्फो वगैरे काय देतात. आता इथे बघा डेटा फ्रेम डॉट इन्फो. मग इन्फो मध्ये काय होतं आता तुम्ही याला जर इथं ट्राय आउट केलं की इन्फो म्हणजे काय मग इन्फोचं फंक्शन नेमकं काय करतं ह्या सर्व गोष्टी आहे त्या आपण ट्राय आउट करू शकतो. आणि इथे जर तुम्हाला म्हटलं की डॉट इन्फो इथे एक पॅरामीटर द्यावं लागेल आपल्याला. काय झालं हा स्ट्रिंग वरती पण अप्लाय करू शकतो. जर आपल्याला हे पाहिजे असेल डीएफ ऑफ पेज हे काय झालं नॉट डिफाईन स्ट्रिंग वरती पण अप्लाय करू शकतो आपल्याला जर काही पाहिजे असेल की डीएफ आता इथे तुम्हाला दाखवतो मी डीएफ इज नॉट डिफाईन्ड का म्हणते. तर इथं जर म्हटलं आता मला असं करायचंय की सिटी इज इक्वल टू लेट्स से नाशिक हे असं केलं तर माझ्या मते इक्वल टू असेल इथे. हा तर डबल इक्वल टू जेव्हा आपण देतो तेव्हा हे नाशिक हे जे आहे स्ट्रिंगचा तो फॉर्मॅट आपण इथे देऊ शकतो. इथे हे मी प्रोग्राम इथे परत करतो जेणेकरून आपल्याला स्ट्रिंग व्हॅल्यू असं करतोय मी फक्त जेणेकरून हे दोन्ही पण कळेल की नंबर पण आपण फिल्टर आउट करू शकतो आणि स्ट्रिंग पण जे आहे ते आपण फिल्टर आउट करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. डीएफ ऍक्च्युली हे काय होतं ना की प्रोग्राम मध्ये आपल्याला हा डेटा परत घ्यावा लागतो रन करावं लागतं हे पूर्ण तेव्हा ते होईल. ते इथे जे आहे कारण ऑलरेडी आपण इथं फिल्टर केलाय त्यामुळे तो हा डेटा त्याच्यात नाहीये आपल्याला त्याला बेसिकली आपण इथे फिल्टर आउट करतोय ऑलरेडी.
दुसऱ्या दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये घेतोय, ओव्हरराईट होऊन जातात व्हॅल्यू कधी कधी. df ऑफ df2 empty data frame असं काय म्हणतंय, df डॉट डेटा फ्रेम डेटा 2 इथं प्रिंट झालेलं आहे. df2 घेतलेला आहे. df2 इथे नेम आणि एम्प्टी डेटा फ्रेम काय म्हणतंय मला समजत नाही ते. इथं मी प्रिंट केली, हे डेटा 2 इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर मग मी त्याची डेटा फ्रेम क्रिएट करतोय, pt डॉट डेटा फ्रेम आणि हे डेटा 2 आणि ते एका व्हेरिएबल मध्ये मी स्टोअर करतोय df च्या व्हेरिएबल मध्ये. आणि df हे जे आहे प्रिंट df2 आता हे प्रिंट झालेली आहे, आता एम्प्टी तर नाही माझं इथे. आणि त्यानंतर मग मी इथे फिल्टर आउट करण्याचा प्रयत्न करतोय, df2 कारण आता मी माहित नाही ते का असं होतंय, कारण मी इथं df च क्रिएट केलेली आहे आणि एम्प्टी का होतंय मला समजत नाही. आता इथं मी सिंपल जर केलं प्रिंट तर इथे प्रिंट होतंय आणि एवढं प्रिंट झालेलं आहे. मग नंतर मी फक्त हे ऑपरेशन जे आहे फिल्टर df हेच टाईपचं फक्त मी काय करतोय इथं यूज करण्याचा प्रयत्न करतोय, तर ते का वर्क होत नाही. प्रिंट df2 आता हे एज बरोबर होतंय. आता मला फक्त या ठिकाणी नेम करायचंय, df2 नेम इज इक्वल टू आणि प्रिंट करतोय. तर नाशिक हे रेकॉर्ड्स नाही काही घेत. हो नाही, मी चुकत होतो ऍक्च्युली. इथं सिटीचं जे नाव आहे ना ते द्यायला पाहिजे, हे नेम नाहीये. आपले कॉलम आहे ते सिटी आहे, हा सिटी इज इक्वल टू नाशिक हे द्यायचं होतं, परंतु मी नेम देत होतो त्यामुळे ते प्रॉब्लेम होता. तर ठीक आहे, म्हणजे सांगायचं आता हे ज्या गोष्टी आहे की जिथं आपल्याला एक की जे असेल स्ट्रिंगची जरी व्हॅल्यू असली तरी आपण फिल्टर आउट करू शकतो आणि नंबर जरी असला तरी आपण ते करू शकतो. तर फक्त देताना लक्षात राहू द्या की हे जे कॉलम नाव नेम जे असतात, नेम ए सिटी,
त्याला पर्टिक्युलरली आपण फिल्टर आउट करायचं. मी देताना इथे नेम देत होतो, त्यामुळे इथे नेम दिल्यामुळं होतं काय होतं की मला ह्या नेम मध्ये नाशिक ही सिटी नाही जी याच्यात, त्यामुळे ते फिल्टर आउट होतं आणि एम्प्टी डेटा सेट येत होतं. परंतु सिटी दिला पाहिजे ज्याच्यात मी चेक करतो ते. तर अशा पद्धतीने आपण हे चेक करू शकतो. तर हे झाले काही बेसिक ऑपरेशन डेटा फ्रेम बद्दल. आणि हे झाल्यानंतर आता आपण याच्यात काही अजून काही गोष्टी करू शकतो. तर अजून हा हा ते इन प्लेस इज इक्वल टू ट्रू आहे ना, ते इथं कुठं होतं ते आपलं हे ना, इथं जे इन प्लेस इक्वल टू ट्रू आहे ना, याचं मी तुम्हाला सांगतो काय असतं. इथं याच्यात गेले ड्रॉप मध्ये, तर इथं तुम्हाला इन प्लेस इक्वल टू ट्रू म्हणजे काय त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते इथं दिलेलं असतं तुम्हाला. हे जे आहे बुलियन याची ट्रू ऑर फॉल्स असते. रिटर्न्स अ कॉपी अदरवाइज डू ऑपरेशन्स म्हणजे याचं जे फॉल्स जर केलं तर याची कॉपी रिटर्न होईल, अदरवाइज डू ऑपरेशन. आणि इम्प्लेस अँड रिटर्न नन म्हणजे याच्यात आता आपण जे दिलेलं आहे ट्रू केलंय म्हणजे आपल्याला काय करायचंय तिथं ऑपरेशन परफॉर्म करायचंय. म्हणजे जे काय ऑपरेशन असेल, म्हणजे आपण काय केलं ऑपरेशन ड्रॉपचं ऑपरेशन परफॉर्म करतोय, त्यासाठी आपण हे ट्रू मेन्शन फॉल्स मेन्शन केलेलं. इथं ट्रू मेन्शन केलेलं आहे. जर इथं काय म्हटलेलं आहे फॉल्स जर असेल तर कॉपी होईल डेटा, अदरवाइज डू ऑपरेशन म्हणजे काय की ट्रू जर असेल ते पर्टिक्युलर इन प्लेस इक्वल टू ट्रू असेल तर ते जे काय ऑपरेशन आहे ड्रॉपचं ते होईल. आता हे जे एक्झाम्पल आहे यांनी इथं एक्झाम्पल जर ट्राय केले आपण की काय काय होतं कसं होतं. आता इथं बघा, आता इथे ड्रॉप केलेलं आहे डायरेक्टली, हे कॉलम ड्रॉप केले. बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू असेल ती कन्सिडर केली जाईल. इथं तुम्हाला ज्या गोष्टी आहेत ते समजण्यासाठी एक एक्झाम्पल ट्राय करावं लागेल इथे. आता इथं थोडं डिस्क्रिप्शन जर बघितलं, रिमूव्ह रोज और कॉलम बाय स्पेसिफाइंग लेबल नेम्स अँड करस्पॉन्डिंग ऍक्सेस और बाय स्पेसिफाइंग डायरेक्टली इंडेक्स और कॉलम नेम्स. When using a multi-index, labels on different levels can be removed by specifying the levels. म्हणजे जर मल्टिपल कॉलम्स असतील तर आपल्याला त्याच्या लेवल्स मेन्शन करावं लागतात. आणि याचं जर बघायचं जर झालं तर याच्यात थोडस आपण याच्यात जर गेलो आणि याच्यात ड्रॉपचं जे फंक्शन आहे, ड्रॉप ड्रॉप याच्यात अजून एक्झाम्पल असतील. ड्रॉप हे जे आहे, आता इथे एक्झाम्पल माझ्यामध्ये तेच त्यांनी तिथं तिथं तेवढं दिलेलं आहे ते आहे. हे थोडस तुम्हाला ट्राय करावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित हे समजेल की नेमकं इनप्लेस म्हणजे काय आणि हे एरर्स म्हणजे काय. तर हे ज्या गोष्टी आहे वन बाय वन तुम्हाला ट्राय करून बघावं लागतील. रिमूव्ह रोज बाय कॉलम बाय स्पेसिफाईड बाय लेबल नेम्स अँड करस्पॉन्डिंग ऍक्सेसेस. तर सिम्पल जेव्हा आपण हे इनप्लेस बाय डिफॉल्ट जे देतो त्यावेळेस आपलं जे ऑपरेशन्स आहे ना ते परफॉर्म होऊन जाईल, अदरवाइज ते ऑपरेशन्स परफॉर्म होणार नाही. त्यासाठी ते इन प्लेस आपण ट्रू दिलेलं आहे. आणि ऍक्सेस इक्वल टू वन म्हणजे त्या पर्टिक्युलर कॉलमची जी व्हॅल्यू आहे, कॉलम जो इंडेक्स आहे ती ऍज अ कन्सिडर करायची वाईल ड्रॉपिंग द कॉलम्स. ठीक आहे. तर बेसिक गोष्टी आहे, परंतु थोडंसं सिंटॅक्स आपल्याला चेक करावं लागतात. म्हणजे असं नाही की आपल्याला सर्व गोष्टी याच्यातून लगेच जमून जातील. थोडंफार सिंटॅक्स वगैरे बघून आपण त्याचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. हा, हे एज कॉलम जो आहे ना, एज कॉलम लिहिलेलं आहे बघा, आहे एज कॉलम जो आहे ना त्याचं काढलेलं आहे त्यांनी.
म्हणजे अं, त्याची मिनिमम व्हॅल्यू किती, त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 25% किती आहे, म्हणजे 50% किती आहे, म्हणजे सगळ्यांची टोटल करून 25% किती व्हॅल्यू येते त्या दिलेल्या. आता याच्यातून फक्त आपल्याला ऍज अ डेटा अनालिस्ट म्हणून थोडंसं अंडरस्टँडिंग येण्यासाठी की हा या नेमके पर्टिक्युलर नंबर फील्ड मध्ये काय स्टॅटिस्टिक्स आहे ते आपल्याला समजण्यासाठी हे जे आहे ते दिलेलं आहे. नंबर ऑफ काउंट किती आहे, मिनिमम म्हणजे ऍव्हरेज किती या पर्टिक्युलर एज कॉलमचं. तर जे नंबर फील्ड असतात ना, नंबर कॉलम्स, तेवढेच त्याचंच ते अनालिसिस करतं बाय डिफॉल्ट. ठीक आहे. तर अजून एक मला फक्त अजून एक घ्यायचं होतं, जे बघूया, वेळ अजून एक 5च मिनिटं आहे माझ्याकडे. याच्यात फक्त मी तुम्हाला हा एक प्रोग्राम देतो, जो तुम्ही हा ट्राय करायचा आहे. ऍक्च्युली मिसिंग डेटा वगैरे हे परत आपण उद्या घेऊया. याच्यात आपण काही नल व्हॅल्यूज असतात वगैरे, त्या नल व्हॅल्यू आपण कशा ह्या फिल फंक्शननी चेंज करू शकतो वगैरे. तर त्यासाठी म्हणजे तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला आपला हा डेटा सोर्स असेल ज्याच्यात NaN म्हणजे नॉट व्हॅल्यू, नॉट नल, ही जी व्हॅल्यू आहे ती आहे. ह्या NaN ला आपण कसं रिप्लेस करू शकतो, आयदर काही पर्टिक्युलर झिरोनी रिप्लेस करू शकतो किंवा प्रिव्हियस व्हॅल्यूनी. आता हे जे एफ फिल आहे ना, फिल NA म्हणजे काय आहे की प्रिव्हियस मेथड एफ फिल म्हणून आहे. आता हे थोडं मी उद्या सिंटॅक्स व्यवस्थित घेतो डिटेलमध्ये, कारण आता कव्हर होणार नाही एवढं पूर्ण. परंतु हे जे मिसिंग व्हॅल्यूज असतात नल वगैरे, त्यांना आपण काही पर्टिक्युलर याने रिप्लेस करू शकतो. ते मी उद्या घेतो. अजून काही ऑपरेशन्स आपल्याला पांडाच्या डेटा फ्रेमवरती करायचे, क्लिनिंगचे वगैरे ते करायचे, फिल्टरिंग वगैरे करायचे, ते उद्या आपण बघूया. फक्त आज एक काम करायचंय, तुम्ही याच्यात मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतोय, ती एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही एक्सरसाइज आहे जे तुम्हाला ट्राय आउट करायची आहे, ज्याच्यात मी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत की एक डेटा फ्रेम क्रिएट करायची आहे, नवीन कॉलम ऍड करायचा आहे आणि फिल्टर करायचं आहे, जे आपण आज केलेलं आहे, आणि तिथं डिस्क्राईब करायचं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही आज ट्राय करा, जिथे तुम्हाला प्रॅक्टिकली ह्या गोष्टी केल्यानंतर अजून थोड्या क्लिअर होतील.